ताज्या उपरांत आमचे सेक्रेटरी फॉर द इंडस्ट्रीज अश्विन कुमार आणि राजेश समोर आशिल्ले सगळे म्हणजे HR हेड ऑफ डिफरंट कंपनीज. पयलींच फावटी गव्हर्मेंट ऑफ गोवान अशा पद्दतीचो हो प्रयोग केला सो दॅट ऑल HR हेड्स एका जाग्याचेर हाडून पयली फावटी हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचें स्वप्न जें आमी म्हणटा की प्रधानमंत्री विकसीत भारत रोजगार योजना 100% इम्प्लिमेंट गोंयांत कशा पद्दतीन जातली हाजेर फोकस करपा खातीर गव्हर्मेंट फोकस आसा आनी तेंच करपा खातीर आयचो हो टोकन कार्यक्रम. हांव एक सहज म्हाज्या तकलेंतल्यान आयलें की आमी फाटल्या दिसांनी हांव लेबर मिनिस्टरा कडेन उलयतालो की 100% इम्प्लिमेंटेशन जावपाक जाय. गोंयांत खरेंच अनएम्प्लॉयमेंट आसा काय कितें काय एके वाटेंतल्यान नोकऱ्यो अवेलेबल आसा आनी लोकांक त्यो नोकऱ्यो घेवपाच्यो ना. हांव आत्तां जस्ट सकाळी फुडें येता आसतना बिचोलेंत एक आमी प्लेसमेंट रोजगार मेळा इनॉग्रेट केलो हांवें आनी 49 इंडस्ट्रीज बिचोलेंतल्या त्या आमच्या स्कुलांत आयल्या आनी 350 जॉब्स इज अवेलेबल. आनी हे हांवें कंपेर करता आसतना सहज सगळ्यांक सांगलें की एम्प्लॉईज नोकरी जाय म्हणून कितले जाण आयला तेंच्यांनी म्हटल्यार हात वयर करा. सगळ्यांत हात वयर आयले तातूंतल्यान नॉट मोर दॅन 100 म्हणजे 100च्या पेक्षा चड लोकांनी हात वयर करूंक ना आनी अवेलेबल वेकन्सीज प्रेजेंट इज नॉट लेस दॅन 350 म्हणटा लागले. म्हणजे 350 वेकन्सी आसतना 100च भुरगे येता आनी परत नोकरी ना म्हणटा. आतां नोकऱ्यो तरी कसल्यो जाय लोकांक हाजेर आमी थोडोसो केलो. मागीर आमी तेंय बी आमच्या लेबर डिपार्टमेंटाच्या मार्फत खूब दीस जाले आमी फाटले हांव क्लोजली मॉनिटर करता फाटलीं 3 वर्सां कंटिन्युअसली वेरियस इंडस्ट्रीज लोकां कडेन उलयता. हांव युनियन्स आनी एसोसिएशन्स तांच्या कडेन उलयता. मजदूर संघाचे हांगासर रिप्रेझेंटेटिव्स आसा, अनएम्प्लॉयड आसा तांच्याय कडेन उलयता. तातूंतल्यान एक सोल्युशन कितें तरी येवपाक जाय म्हणून तें सोल्युशन जर येना आसत जाल्यार ह्यो गजाली अश्योच उरतल्यो. एक गजाल म्हाज्या लक्षांत आयली म्हणजे जे अनलेस एंड अंटील आमी म्हणटा की इंडस्ट्री अकाडमिया एकी कडेन येना तातूंतल्यान गॅप जो आसा हो ब्रीज द गॅप जावचें ना. सो दॅट वी डीड डॅट ऑल्सो अवर इंडस्ट्रीज एंड ITI, इंडस्ट्रीज एंड पॉलिटेक्नीक, इंडस्ट्रीज एंड ग्रॅज्युएट कॉलेज हांकां एकी कडेन हाडपाचो प्रयत्न केलो. वॉट टायप ऑफ स्कील मॅन पॉवर इज रिक्वायर्ड फॉर द यू पीपल that we are ready to do the skilling of the same in our ITI or polytechnic or engineering. That is already started. For last 1 year we are doing it. Next problem कितें आसा आमचो मायंडसेट जो आसा तो बऱ्याच जाणांक फिक्स जॉब जाय. ओके, फिक्स जॉब जाय तांचें म्हणणें की प्रायवेटान आमकां फिक्स जॉब मेळना मदींच कोण काडून उडयतात म्हणून. आवर लेबर डिपार्टमेंट हॅज इंटरवीन की तुमी जर रेगुलर काम करीत आसत जाल्यार कोण कोणाक काडून उडयना. म्हणजे जे एम्प्लॉईज आसा तांच्याय सायडींतल्यान वेरियस डिफिकल्टीज आसतल्यो किंवा एम्प्लॉयड सायडींतल्यान ते इश्यू आमी रिजॉल्व करपाचो प्रयत्न केला. म्हाका दिसता एक मायंडसेट जो आसा पळय गोंयांत वो आतां तयार जावपाक लागला की अनलेस एंड अंटील आमी आमचे आउटपूट दिवचे ना तो पर्यंत एम्प्लॉई जो आसा पळय न्ही म्हणजे एम्प्लॉयर आहा पळय न्ही हो एम्प्लॉई कंटिन्यू करूंक शकना. म्हणून हो मायंडसेट चेंज जावपाक लागला. when we have introduced the skilling program introduced केलो and that is going very good now. After 2 years we'll get the result for this skilling program. Second, we have introduced the CM apprenticeship program and after the CM apprenticeship programs खूब जाणांनी आमी गव्हर्मेंटात फाटल्या वर्सा जर 9,000 हे apprenticeship जॉइन केले आसत in private sector. More than 8,000 apprenticeship had joined in private sector. That is also one of the good thing. म्हणजेच एक स्किल्ड मॅनपॉवर ही तयार जावपाक लागली आनी एक वर्क कल्चर गोंयांत वाडपाक लागलेलो आसा की हय आतां काम करपाक जाय. आनी प्रायवेट सेक्टरांतली एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सुद्दां वी आर एक्सेप्टींग इन अवर गव्हर्मेंट फॉर द 2 जॉब म्हणजे LDC लेवल जॉब आनी MTS लेवल जॉब हाज्या खातीर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कंपल्सरी आसा. आनी ती एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कोणाची नॉट ओन्ली फ्रॉम द गव्हर्मेंट from the private companies also when you are giving whatever the experience certificate is accepted by the government. पण उपरांत एक apprenticeshipच्या उपरांत एक परत जे खूब जाण बऱ्या पद्दतीन हे जॉइन जावपाक लागले. आतां परत म्हणजे हो गॅप जो आसा हो फिलअप जावपाक लागला. बट जो अनएम्प्लॉयमेंट जो रेट दिसता हो अनएम्प्लॉयमेंट रेट इतक्या मोठ्या प्रमाणात कित्याक दिसता. आमी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजीच्या वतीन
सगळे जाण एम्प्लॉयमेंटान एक्सचेंजीन रजिस्टर्ड कित्याक करता? आपल्याक फक्त गव्हर्मेंट नोकरी जाय म्हणून. प्रायवेट नोकरी जाय म्हणून तो एम्प्लॉयमेंटान रजिस्टर्ड करिना, आपल्याक गव्हर्मेंट नोकरी जाय म्हणून थंयचो फिगर हो 1,10,000 पर्यंत फिगर आमकां दिसता की आपल्याक जाय. ताज्या उपरांत आमी तेजेर स्क्रुटनी करपाक सुरवात केली. आफ्टर 10th, आफ्टर 12th, आफ्टर ग्रॅज्युएशन तो फर्दर एड्युकेशन घेता आसत जाल्यारूय तो एम्प्लॉयमेंटान रजिस्टर्ड करता की आपलो नंबर लागचो. बरेच जाण म्हणटा की आपलो गव्हर्मेंटान नंबर लागोंक जाय केन्ना तरी म्हणून तो रजिस्टर्ड करता. The 50% who was registering in the employment exchange, they are doing the further education, so they are continuing with their education. The second, 30% of the people who are registering in the employment, but still they are working in the private sectors. तांचें म्हणणें की प्रायवेट सेक्टरान जरी आपूण काम करता आसत जाल्यारूय बी आपल्या गव्हर्मेंटाची नोकरी जाय म्हणून आमी हांगा कॅन्सल करिना आनी आमीय बी ताजो एम्प्लॉयमेंट एक्सचेंजीचें नांव कॅन्सल करिना. हार्डली द 20% ऑफ द पीपल दे आर अनएम्प्लॉयड, बट ते अनएम्प्लॉयड कित्याक? तांकां कामूच करपाचें ना. म्हाजें तो स्पश्ट म्हणणें आसा. तांकां जर काम करपाचें असलें जाल्यार जॉब एवेलेबल आसा काय ना? तुम्हीच सांगा, हांव सांगता न्ही, फुडें बसला त्या प्रेसवाल्याक कळून न्ही, आसा काय ना जॉब एवेलेबल तुमचे कडेन? हां, येस. दे आर नॉट रेडी टू टेक द चॅलेंज. दे आर नॉट रेडी टू टेक दीस ऑपॉर्च्युनिटीज वीच आर एट प्रेझेंट एवेलेबल इन द गोय. आणि म्हणून बरेचशे फावटी ते गोंयान म्हणजे आतां तर आमच्या वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेटीन बी थंयच इंटरव्यू घेवपाक सुरवात केल्या खूब जाणांनी. आनी चुकून त्या खातीर गोंयांत इंटरव्यू घेता थंय सुद्दां फ्रॉम द नेबरींग डिस्ट्रिक्ट द पीपल आर कमींग हियर, दे आर गिवींग द इंटरव्यूज. आनी आफ्टर ऑल गोंयांतलो कोण तरी येयना जालो आसत जाल्यार तांकां कोणाक तांकां शेवटी भायल्यांक सिलेक्ट करचेंच पडटलें. कारण तेचे हे जे आसा पळय कंपनी जर रन जातलो आसत जाल्यार तांकां भायले घेवचेंच पडटलें. म्हणून आयच्या दिसा हांव ह्या प्लॅटफॉर्मा वयल्यान परत गोंयकार भुरग्यांक रिक्वेस्ट करता की दे आर रेडी टू फॅसिलिटेट, दे आर रेडी टू डू द हँड होल्डिंग, जाल्यार आमच्या लोकांनी जॉईन जावपाची गरज आसा. दुसरें इंटेन्शन्स म्हणजे आयचो हो कार्यक्रम हांगासर घेण्या फाटीमागचो जो आसा, द गव्हर्मेंट ऑफ इंडिया हॅज लॉन्च द न्यू सेंट्रल लेबर लॉज आनी ताज्या बद्दल अवेरनेस तुमकांय सगळ्यांक जावचो. आनी स्कीम हांव म्हणजे लेबर कमिशनराक विचारतालो की हांव येवच्या पयलीं तर म्हणालो पूर्ण प्रेजेंटेशन जालां. त्या प्रेजेंटेशनांतल्या माध्यमांतल्यान म्हणजे आमी सगळे की आतां जें म्हटलें की देर इज एन बजेटरी प्रोविजन ऑफ द मोर दॅन 2 lakh crores ओवर द 5 years, 4.1 crores ऑफ द यूथ शूड एम्प्लॉय. जाल्यार हाजो एटलिस्ट म्हणजे आमी जेका म्हणटा 0.5% तरी रेशो जो हो आमच्या खातीर आसतलो ह्या बजेटांतलो. हांव चड म्हणना, 0.5%. that you people should take the initiatives and that 0.5% should pass on to the Goan youth. आणि ते जावपाक जाय म्हणून आयचो अवेरनेस आशिल्लो. आनी तातूंतल्यान मागीर आमी ऑलरेडी जशें म्हटलां की स्कील डेव्हलपमेंट मिशन आमी ITIंतल्यान सुरवात केला. नॅशनल इंटर्नशीप स्कीम आमच्या स्कील डेव्हलपमेंट पोर्टलांतल्यान आवर स्कील डेव्हलपमेंट डिपार्टमेंट इज पुशींग इट. त्या खातीर तुमकां जर फॅसिलिटेट आमच्या कडल्यान कितें करपाक जाय, देर इज एन इन्सेंटिव्स फॉर द एम्प्लॉईज एंड फॉर द एम्प्लॉयर्स. ह्यो दोनूय ज्यो आसा पळय ह्यो आमी करपाक तयार आसा. म्हणजे तर म्हणल्यार लेबर डिपार्टमेंट इज ऑल्सो देर एंड आवर स्कील डेव्हलपमेंट डिपार्टमेंट इज ऑल्सो देर. म्हणून फॅसिलिटेट करपा खातीर जर तयारी आमचे कडल्यान सेपरेटली म्हणजे बरेचशे फावटी वॉट एवर द इन्सेंटिव्स इज गेटिंग फ्रॉम द गव्हर्मेंट ऑफ इंडिया फॉर द एम्प्लॉयर, ओके, तो बरेचशे फावटी तुमी क्लेम करिना. वीच इज एन व्हेरी, तुमकां दिसता की इट इज एन व्हेरी फ्यू अमावंट, आमी कित्याक क्लेम करतो, बट यू कॅन क्लेम डॅट एंड पास ऑन टू अवर एम्प्लॉयर्स. एम्प्लॉईजा खातीर पास ऑन करत ही म्हजी रिक्वेस्ट आसा. म्हणजे आफ्टर ऑल द 4,500 रुपीज एडिशनल स्टायफंड यू आर गेटींग फॉर तुमकां गावतो तो पास ऑन करात. हांव आतां जस्ट पळयतालो की इनिशियली म्हणजे इन्सेंटिव्स फॉर द फर्स्ट टायम एम्प्लॉईज हाच्या खातीर 15,000 रुपया 2 इंस्टॉलमेंटांनी तो फर्स्ट टायम एम्प्लॉईज फॉर न्यू हेका पास ऑन करपाक मेळटा. आनी ते जर आमी केले आसत जाल्यार गोंयांतल्या ईच एंड एवरी जो फर्स्ट टायम जॉईन जाता ताका 15,000 रुपया आमी डायरेक्टली पास ऑन करपाक शकतले. बट इन्सेंटिव्स टू द एम्प्लॉयर्स इट इज अप टू 3,000 रुपीज पर मंथ फॉर द न्यू एम्प्लॉईज हू आर एडेड फॉर नेक्स्ट अनदर 2 to 4 years. हाज्या खातीर जो आसा तो तुमी सगळ्यांनी ताजो बेनिफीट घेवचो. तुमकां हांव परत म्हणटा तशें तुमकां इट इज नथींग फॉर यू पीपल, पास ऑन टू देम, हो तुमी पास ऑन करचो. जेणे करून आमचे गोंयांतले जे भुरगे फर्स्ट टायम जे जॉईन जाता फुडें बेटर फॉर दॅट बेटर प्रॉस्पेक्ट्स देल गो समवेअर एल्स, बट हे जॉईन करप गरजेचें आसा. फॉर EPF एंड PF दे ऑल आर हियर. म्हणजे गोंयांत आमी आतां जस्ट एक बेजीक रिसर्च केल्या उपरांत म्हणजे आमच्या लेबर डिपार्टमेंटान जे लक्षात आयलें जाल्यार दी EPF कॉन्ट्रिब्युटींग एस्टाब्लिशमेंट इज 3,153
establishments are there in state of Goa. At present registrations जे जाला 533 registered at present. उरलेल्या सगळ्यांनी जर रजिस्टर्ड केले आणि नवीन एम्प्लॉईजांक जर तुम्ही जॉईन करून घेवपाचो जर प्रयत्न केलो जाल्यार आमी जशें म्हणटा की तुम्ही थोडोसो घेयात एफर्ट्स की तांकां स्कील करपाचें. आनी जेन्ना आमी 533 म्हणटा आनी 3153 10 भुरग्यांक जरी जॉईन केले आसत जाल्यार ताचो फिगर कितल्याचेर वयतलो तो लक्षांत घेयात. आनी हार्डली म्हणजे म्हाजी रिक्वेस्ट आसा की गोंयांतल्या म्हणजे रुरल भागांतल्या युथाक अशा पद्दतीन थोडोसो स्कील करपाक जाय जाल्यार वी आर रेडी टू डू द स्किल्स फॉर द शॉर्ट टर्म ऑल्सो. म्हणजे वी आर हॅव्हिंग अवर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फाउंडेशन कॉर्पोरेशन अवर अंडर स्किल डेव्हलपमेंट. तुम्ही सजेस्ट करात की हांकां तुम्ही सिंपल म्हणजे तुम्ही पॅकिंग स्कील ट्रेनिंग स्कील कसली स्किल्स 3 म्हयन्याचो स्कील कोर्स दिया म्हणून सांगा. वी आर रेडी टू डू दॅट स्किलिंग. म्हणजे इन युअर इंडस्ट्रियल एसोसिएशन्स ज्या जाग्याचेर तुमची इंडस्ट्री आसा थंयसरूय स्किलिंग करपाक जाय आसत जाल्यारूय आमी रेडी आसा. आमचे ट्रेनींग इवन दो तुमचेच जर स्कील इन्स्ट्रक्टर आसत तांकां घेवनूय बी आमी स्किलिंग करपाक जाय आमी रेडी आसा. इफ तांकां स्किलिंग सर्टिफिकेट्स दिवपाक जाय आसत फ्रॉम द गव्हर्मेंट ऑफ गोवा सायड वी आर रेडी टू गिव द स्किलिंग सर्टिफिकेट ऑल्सो फॉर शॉर्ट टर्म ड्युरेशन कोर्सीस ऑल्सो. म्हणून म्हटल्यार आमी ते स्कील करपा खातीर तयार आसा. तुम्ही जर हे 3153 या 100% लोकांनी ह्या जर स्किमीचो म्हणजे बेनिफिट्स घेवपा खातीर रजिस्टर्ड केले आनी बेनिफीट घेतलो आसत जाल्यार जो उरलेलो अनएम्प्लॉयमेंटाच्या बद्दल जे आमी उलयता तोय अनएम्प्लॉयमेंट गोंयांतलो कंप्लिटली सोंपतलो कंप्लिटली कमी जातलो. 100% जेका आमी स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग म्हणटा ताजेर आमी फोकस करपाक शकतले आनी ते करचे आनी ताज्या बद्दल अवेरनेस जावचो म्हणून हो आयचो आउटरीच प्रोग्राम आशिल्लो. हाजें इंटेंशन इतकेंच आशिल्लें की अशा पद्दतीचो प्रोग्राम्स केन्नाच आमी इनिशिएटीव घेवंक ना. फर्स्ट टायम आनी दीस स्पेशली म्हणजे गोंयांतलो एक स्किल मॅनपावर तयार जावचो 100% रीच ऑफ द प्रधानमंत्री विकसीत भारत रोजगार योजना हाजें 100% इम्प्लिमेंटेशन जावचें. आमी जाका म्हणटा की प्रमोशन ऑफ द स्कीम फॉर अशा पद्दतीच्यो सगळ्यो स्कीम EPF आनी EPFO ह्या दोनूय स्किमीचें प्रमोशन जावचें हाज्या खातीर हो प्रोग्राम आशिल्लो. आमी अवेरनेस अबाउट द कोड ऑन द वेजीस ऑफ 2019 which ensure the minimum wages and timely payment for all the workers across the organized and unorganized sectors. The code on social security 2020 expand EPFO and ESI's gratuity and maternity benefit to cover the GIG workers, platform workers and self-employed individuals. Third one is that the occupational safety, health and working condition code 2020 sets the uniform standard for the workplace safety, health and wellness and welfare across the sector. And fourth one, the industrial relation code 2020 promotes the harmonious employer-employee relationship, balance the industry flexibility with the worker rights and streamlined dispute resolutions. श्रमेव जयंती ही जी स्कीम ऑनरेबल प्रायम मिनिस्टरान जी लॉन्च केला ताचो ईच एंड एवरी बारीक सेक्टर आमच्या सगळ्या एम्प्लॉईजांक जर ताचो बेनिफीट मेळपाक शकले जाल्यार तुमीच तो दिवपाक शकता. इट इज नॉट ओन्ली म्हणजे आमकां खंयसरूच म्हणलें ना की आमचे लेबर इन्स्पेक्टर येतले आनी तुमकां बारीक सारीक त्यो गजाली विचारतले करतले. ना, तुमी स्वताहून इनिशिएटीव घेवपाक जाय आनी स्वताहून त्या खातीर म्हटल्यार तुमकां वी आर रेडी. तुमी खंयसरूय सांगात केन्नाय सांगात. इवन दो आमच्या लेबर इन्स्पेक्टरा कडल्यान जर प्रॉब्लेम कितें आसत जाल्यार तोय तुमी आमकां सांगात. दॅट ऑल्सो वी आर रेडी टू रिजॉल्व. आवर लेबर कमिशनर एंड सेक्रेटरी हियर इन रायटिंगान दियात. तुमकां परत प्रॉब्लेम जावचो हें हांव पळयतां. हांव परत एकदां सांगता. दॅट इज वाय म्हणजे बरेच जाण एकदां कानान उलयतात म्हणटात बोल्डली उलयात कांयच हरकत ना. त्या खातीर तुमकां अजून जर तुमची सजेशन्स आसत किंवा आमच्या इधर लेबर डिपार्टमेंटाच्या मार्फत इफ समथींग मेजर labor, if not only the labor department, my factories and boilers department is there, my fire and safety department is there, any other department, अजूनही बी तुमकां दिसता आसत जाल्यार आमी मेजर रिफॉर्म कितें तरी घडोवन हाडपाक जाय बाय द गव्हर्मेंट ऑफ गोवा. यू कॅन सजेस्ट एट एनी टायम. यू कॅन आज सुद्दां तुमी वयता आसतना रायटिंगान बरोवन दियात. म्हणजे ईज ऑफ डुईंग द बिजनस हे करपा खातीर अंडर माय चेअरमॅनशीप वी आर नोटिफाईंग द न्यू कमिटी. ती नोटिफाय करता. टायम टू टायम इंडस्ट्रीचे डिस्प्यूट आनी इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम रिजॉल्व करपा खातीर आमी घेतल्या. बट एक गजाल तुमच्या कडल्यान म्हणजे आमी जे मुद्दा म्हणून म्हणटा की ऑनरेबल प्रायम मिनिस्टर जेन्ना इतक्या मोठ्या प्रमाणात
की मोर दॅन 4 crores ऑफ द यूथ एका स्किल्ड करपा खातीर, एका एम्पावर्ड करपा खातीर जो हेल्प तुमच्या कडल्यान जाय. म्हणजे गोंय हे खूप बारीक राज्य आणि त्याच्या खातीर हांवें म्हटलें की जर 2 लाख करोड थंय म्हटलें आसत जाल्यार तेजो 0.5% सुद्दां आमी जर बेनिफीट दिवपाक, 5%य म्हणना, 0.5%, 1% बीन जातलो तो, तितको जरी बेनिफीट दिवपाचो आमी प्रयत्न जर केलो आसत आनी तुमी तो बेनिफीट घेवपाचो जर प्रयत्न केलो जाल्यार नक्कीच म्हणजे आमी सेवा पखवाड्याच्या निमित्तान डिफरंट प्रोग्राम्स ऑर्गनायज केल्या. बट नो वन हॅज थॉट अबाउट दीस टायप ऑफ प्रोग्राम्स. म्हाका दिसना कोणी विचार केला आसतलो खंयच्या स्थितीत. बट बिकॉज ऑफ फॉर द यूथ आनी यूथ एम्पावर जावपाक जाय म्हणून आमी हो प्रोग्राम जो आसा पळय हो केला. आनी दीस वील बी द लॉंग लास्टींग. फुडले 1 वर्सभर हे इंटरॅक्शन कंटिन्युअस उरूनी. म्हाका दिसता चेंबर ऑफ कॉमर्स ऑल्सो शूड टेक द इनिशिएटिव्स. अशा पद्दतीची तुमची वेगवेगळी एसोसिएशन्स, इंडस्ट्री एसोसिएशन्स आसा. अवघे जरी आज 150-200 मोजकेच इंडस्ट्रियलिस्ट जर हांगा आयले आसत इन युअर इंडस्ट्री एसोसिएशन्स, चेंबर ऑफ कॉमर्स, MSME एसोसिएशन, ह्या सगळ्या एसोसिएशनांनी इनिशिएटिव्ह घेवची. आनी हांवें सांगिल्ले कोर्स आनी PM विकसीत भारत रोजगार योजना, EPFO आनी ESIs हांच्यो सगळ्यो स्किमी सगळ्या पर्यंत दिवपाचो. खुबशे फावटी म्हणजे ल्हान ल्हान हांकां हाचो बेनिफिट्स चड मेळूंक शकता. म्हणून हांवें म्हटलां की आमी थोड्या दिसाच्या भितर इट इज हाफ टिकेट फॉर द वुमन हू आर वर्किंग इन द प्रायवेट सेक्टर्स लॉन्च करपाचें आसा ऑलरेडी. म्हाका दिसता आमच्या कदंबान लॉन्च केल्याय बी दिसता, म्हाका सारकें याद ना, रिव्यू घेवपाक पावूंक ना. प्रायवेट सेक्टर जितकी जाणां लेडीज काम करतात ताच्या खातीर हाफ टिकेट सिस्टम आमच्या कदंबांतल्यान आमी लॉन्च करपाचें आसा. सो दॅट इट वील बेनिफीट फॉर देम. चडांत चड वुमन एम्पावरमेंट जावचें. ओके, ताज्या खातीर सरकाराचोय प्रयत्न आसा. बाकीचे सगळे रेस्टॉरंट तुमचे इश्यूज म्हणजे ट्रान्सपोर्टेशना पासून तुमचे इन्फ्रास्ट्रक्चर इन द इंडस्ट्री, वी आर टायम टू टायम अवर IDC चेअरमॅन ऑल्सो एंड अवर इंडस्ट्रीज दे आर टेकिंग द इनिशिएटिव्ह. बट लेबर सायडींतल्यान जर कितें आसत जाल्यार तुमी ते इनिशिएटिव्ह घेवन आतांय सांगपाक हरकत ना. म्हाका जस्ट उलयता आसतना तेणी आतांच म्हाका सांगतालो की काही क्वेश्चन्स तुमी घेवपाक सोदता म्हणून आमी आसतना. बट ते हांव आन्सर करच्या पेक्षा माय EPFO देल आन्सर बेटर माय लेबर कमिशनर आनी येता. बट एनी हांव तुमी विचारपाक काय हरकत ना. लास्ट वता आसतना म्हणजे म्हाका दिसता आमी युनिवर्सल सोशल सेक्युरिटी कवरेज इन गोवा एवरी वर्कर अंडर द EPFO आनी ESI येवपाक जाय. ताज्या खातीर हे करचें. फॉर्मलायझेशन ऑफ द एम्प्लॉयमेंट इन द टुरिजम, हॉस्पिटॅलिटी, कन्स्ट्रक्शन एंड GIG प्लॅटफॉर्म हाजेर आमकां फोकस करपाक जाय. सेफ वर्क प्लेस विथ अ मॉडर्न ऑक्युपेशनल हेल्थ स्टँडर्ड आसपाची गरज आसा. स्किल ड्रिवन ग्रोथ हाजेर आमी फोकस करप हे गरजेचें आसा. तुमी सगळे जाण हाजेर फोकस करतले हाजी हांव खात्री बाळगिता. आनी नक्कीच ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचे विकसीत भारत 2047 हे स्वप्न साकार करता आसतना मेजर रोल नेशन बिल्डरचो कोण प्ले करतले आसत जाल्यार दॅट यू पीपल विल टेक द मेजर रोल इन द विकसीत भारत 2047, विकसीत गोवा 2037. एकच तुमच्या लागीं मागता आनी म्हाजी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. खूप खूप देव बरें करूं सर. आमच्या गोंय राज्याचे माननीय मुख्यमंत्र्याचे विधायक धोरण आमकां स्वयंपूर्णते कडेन घेवन वचत आसा. आमी रोखडेच विकसीत भारताच्या दृश्टिकोनातून पावलां मारीत आसा. मुखार श्री अतुल कोटकर सरांक विनंती आसा की थोडेशे सरान जशें सांगलें की क्वेश्चन आन्सर्स आनी आभार प्रदर्शन, वोट ऑफ थँक्स दोनूय जबाबदारी सांबाळटा. कोटकर सर. So as sir has directed, we will take 2 questions about the scheme. I have briefly explained it to you. Any question if you have regarding its implementation, kindly ask. Mr. Mike. So part A and part B, there are 2 benefits. As I already told you, part B is for employees